धोंडे टाकले याच्यामध्ये उकडायला. काय नाही येऊ शकत मी आता. तू मग अशी कशाला बोलायचं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता इथं चाललेलं आहे आमचं धोंड्याचं जेवण बनवायचं. तर धोंडे वगैरे टाकलेले शिजायला. त्यात आपली बारकी पण रडत होती. यो यो रडू नको, रडू नको. तिला झोप आली होती म्हणून मम्मीने तिला घेतली. जरा काय करताय? मी करते पापड तळते. पापड तळते वे तुम्ही. पापड कुरड्या पापड्या तळते. आज धोंडे केलेत ना त्यासाठी. किती लागलाय. छान जाळ लागलाय. भजी करणार आहे. काल पण इथंच आम्ही हे केलं भाकरी रात्रीच्या पावसात. भजी करणार आहे का नाही? हो करणार आहे. पीठ ठेवलंय करून. हा चुलीवरचं जेवण मस्त लागतं चुलीवरचं. हे त्या दिवशी आम्ही केलेल्या कुरड्या आहेत का जुन्या आहेत काय माहिती. पापड्या आता केले. हा कुरड्या हा का. आम्ही तांदळाच्या पण केल्या. मला वाटतं तांदळाच्या पापड्या केल्या. आणि कुरड्या रव्याच्या आणि गव्हाच्या केल्या. एवढं लवकर होतं? आपल्याला नसेल. तर गॅसचा तुटवडा आहे आणि गॅस वाचवण्यासाठी गावाकडं चुलीवर स्वयंपाक करतात. तसं तर आमचं पण आहे. मम्मी गॅसवर पुरणपोळ्याचा स्वयंपाक करते. पुरणपोळ्या वगैरे बनवत होते. तोपर्यंत आमटी एकीकडं होती. तर त्यासाठी मग तोपर्यंत मी इकडं चुलीवरती कुरड्या पापड्या भाजायला लागलेले आहे, तळायला लागलेली आहे. तर ते झाल्यानंतर मी इथं भजे पण काढायला आयडिया काय झालं? म्हणजे एवढं तेल हे एवढं तेल झाले गरम. मग आता कसं करेल? थंड होईल ना. कुरड्या पापड्या तळेपर्यंत तेल एवढं गरम झालं होतं ना. जेव्हा मी भज्यांचं पहिलं पीठ टाकलं होतं ना, तेव्हा एकदमच लगेच जळायला लागलेले. म्हणजे टाकलं की लगेच ते काळे झाले. तर त्याच्यामुळं काय जाळ कमी केला मी आणि थोडंसं म्हटलं की थोडंसं नॉर्मल होऊ द्यावं तेल, त्याच्यानंतर मग तळते. कारण नॉर्मल जाळावरती तळलेले भजे चांगले लागतात आणि छान त्याचे म्हणजे जळत वगैरे काय नाही. आणि आतलं जे पीठ आहे ते आतपर्यंत जातं तेल आणि सगळं तळून निघतं. तर खूप दिवसानंतर मी इथं तव्यावरती चुलीवरती स्वयंपाक करायला लागलेली आहे. तर मम्मीला तेवढीच मदत. आणि कसं स्नेहा आता बाळाला घेऊन बसते, त्याच्यामुळं मग पोरं रडतात. त्यांना झोपायचा टाईम असतो, त्याच्यामुळं पोरं दोन्ही रडत होते. तुम्ही बघितलं मागाशीच्या व्हिडिओमध्ये. एकाला घेतलं होतं मांडीवर, दुसरं आई आई करत होतं. त्याच्यामुळं त्यांना म्हणजे स्वयंपाक खूप वेळ लागतो. आणि आज सगळ्या पाहुण्यांना वगैरे जेवायला बोलवायचं होतं, त्याच्यामुळं ना खूप वेळ लागणार होता. आणि त्याच्यात मम्मीने खूप सारी डाळ वगैरे टाकली होती. खूप जास्त स्वयंपाक होता म्हणून मी पण तिला स्वयंपाक करू लागते. मगाशी पुरण वगैरे भाजू लागले, पुरण वगैरे वाटून वगैरे दिलं. त्यानंतर आत्ता पण भजे वगैरे तळून वगैरे घेते. कुरड्या पापड्या तोपर्यंत म्हटलं तळून वगैरे ठेवलं की मग झालं. मग ते थोडंसंच राहते आपलं काम. छोटी छोटी कामं याच्यामध्ये मी तिला मदत करते. तर मम्मीने मला ना ते पेटून दिलं होतं. तर गॅस पण थोडाच राहिला होता. आणि त्यात आता पाऊस सुरू झाल्यानंतर मग तर चुलीवर करणं होणारच नाही. मग तर गॅसवरच करावं लागेल. मग तोपर्यंत आहे तोपर्यंत आपण करू शकतो. आणि सरपण पण वाळला आहे. खूप छान धडधड धडधड पेटते. त्याच्यामुळे आपण चुलीवर करतोय. तर मला पण मज्जा वाटते चुलीवर बनवायला खूप दिवसानंतर. चांगली कपडे वगैरे छान घातले. आणि येऊन पचकनी थुकली ते गोवा का काय. किती मग ते लगेच हे होतं ना. किती घाण वाटतं मग ते. एवढं चांगलं दिसायला ना असं करायचं. कशी घरी कुठं इज्जत घालवायची नसते. गाड्या चांगल्या असतात. तेच ना. मग निसर्ग चांगला असतो बघण्यासारखा. मग
आणि आपण असं करायचं. बाय मला इष्टीत आली तिथे मी इथं बसू का म्हणलं हा माझे बसले ते माणूस गेला उठून तू बसली ती बाई ते मिस्त्री लावती व सारखी फुकती म्हणलं शी शी म्हणा आम्हाला घरी वाटा की आम्ही कसं करतोय आम्ही पण तसले ते तिच्याच बहिणीत पण गायत्री माझ्याकडे बघते बघते काय गं मम्मी म्हटलं का शी मग आता किती आम्ही हुशार होय बघ माझी लय काकी. हुशार. तर असेच आमच्या गप्पा वगैरे चाललेल्या आहेत. वहिनी माझ्यासोबत बसलेल्या आहेत. मी बाहेर करते एकटीच म्हणून त्या माझ्यासोबत आहेत बसलेल्या. आणि आता छान मी जाळ वगैरे कमी केलेलं आहे. तेल पण नॉर्मल झालेले आहे. आणि आता मी सगळं पीठ सोडलेलं आहे त्याच्यामध्ये. जेवढे जमतील तेवढे आपले थोडे थोडे त्याच्यामध्ये मावतील एवढे भजे मी करत आहेत. आणि खरं सांगायला गेलं ना खूप दिवसानंतर मी चुलीवर करते ना मला खूप मज्जा येते. पाऊस वगैरे काय नाही म्हणजे मला कंटाळा कधी येतो जेव्हा धूर लागतो ना आणि सारखा जाळ घालायला लागतो तेव्हा मग असं वाटतं की नको जाऊ दे मी नाही करणार चुलीवर. पण जेव्हा चांगला जाळ लागतो काही लावायची गरज नाही लागत आणि नुसतं आपलं गॅससारखं जाळ लागला आहे तर मग छान वाटतं आणि पटापट पण स्वयंपाक होतो. आणि चुलीवरचा स्वयंपाक खूप टेस्टी लागतो. तुम्हाला पण चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो का आणि चुलीवरचा स्वयंपाक आवडतो का नक्की सांगा मला कमेंट करून बरं का. कामाचं आहे का खरंच आहो सगळं सांगतो तो मला आहे ना मामीने कसली सुपारी दिली. हा माझ्या मामीने माझ्या म्हणलं नुसतं म्हणायचं मामीने दिसती म्हणजे मग ते समजते हे बघ ते. होय अहो बया बघा आता ही. तर भजे छान झालेले आहे. त्याचा आवाज पण छान आहे आणि रंग पण छान झालेला आहे. सुगंध तर एवढा छान ना असं वाटत होतं आत्ताच खावं. पण आता पाहुणे येणार आहेत तर त्यांच्यासाठी पण जेवण आहे तर त्यांच्याबरोबर खाल्लेलं ती गोष्ट वेगळी. तरी पण मी एक टेस्ट केलाच कसा लागतो बघण्यासाठी. छान झाला होता. बघ ह्याचं नाव रोनाल्डो. काय रे रोनाल्डो जेवत का नाहीस धोंडा का की अयो कसं झालंय जेवण कुणीच नाही सांगितलं मग कधी सांगायचं हात धुतला लगेच सांगायचं असतं बाई जेवलं एक घास खाल्ला की लगेच सांगायचं असतं. काय कधी ते नाही सांगितलंस तू कधी सांगणार होती तू तुम्हाला काय पाहिजे एक घास नाही किती घास होते बघा आमटी सगळं म्हणावं लागेल ना. अरे पण काय म्हणायचं असतं माहिती का? घासात होणार आहे. ऐक ना ते दिसलं ना तरी म्हणायचं वाव किती छान आहे. टीव्ही बंद करू का आम्ही घेऊ ए कसं झालं धोंडा ए आरो धोंडा कसा होता रे पॉवरफुल दिलाय की दादा खा ना धोंडा कसा आहे सांग. मोदक सारखं तो म्हणला धोंडा पॉवरफुल होता. इकडे बघून सांग ना ऐक ना अरे तू युट्यूबला जाणार आहेस इकडे बघ माझ्याकडं. अरे कसा होता धोंडा बडा आया धोंडा खिलाने वाला म्हण ना प्लीज प्लीज एकदा रिक्वेस्टेड. हा चल चल एकदाच मग. हा चल चल इकडं नको म्हणते. होय भात नाम तिखट
सुरू का? चण्या डाळीत ना प्रोटीन असतं, खायचं असतं प्रोटीन. जोरात अगं बाई. तर मस्तपैकी धोंड्याचं जेवण पाहुणे जेवत आहेत. तर छान जेवण वगैरे झालं होतं, असं काही सांगतच नव्हते. तर आता स्वयंपाक करतोय आपण म्हणलं असं बोलायला पाहिजे असं वाटतं आपल्याला, पण ते सांगतच नव्हते चांगलं झालं. मग चांगलं झालं का नाही काय माहिती. अगं बाई. पोळी घे. तो तिथे पोळी दे. दीदीला बघ. आंटी घे आंटी. न्या. दीदीला. परी शांत आहे एकदम, आहे ना परी? नाही का? बाहेर कुठे गेला काय नाही? भैया गेला फिरायला. किंवा कशावर मारती त्याला? खा. ए, हा ते तांदूळ टाका की डोक्यावर थोडेसे. टोपी. उदबत्ती लावा येत नाही. तिची साडी, तिच्या हातात तिची साडी द्यायची. दिली. हे क्या म्हणजे? ते आण. दीदी लय फटके द्यायला पाहिजे. हे हा, कुंकू लावतो. हळद कुकुला झाली. वेगळा प्रकार आहे तिचा. दीदी कचरा करू नको तू, सोने टोने. साखरची खाय. तुम्हाला नाही दिली साखर. तुम्ही साखर खात नाही ना, मग तुम्हाला कशी? गप्प बस. ए गळा ते टावेल गळ्यात टाका ना. तर अशा पद्धतीने झालं आपलं धोंडा जेवण. तर हे जवळ राहतात, म्हणजे रोहिणी आणि दाजी वगैरे जवळ राहतात, त्याच्यामुळे त्यांना तिथलं तिथं बोलवलं जेवायला. पण आमचे दाजी म्हणजे माझे मिस्टर आणि ताईंना त्यांना नव्हतं बोलवलं, दाजींना त्यांना. त्या दोघांना सुट्टी नव्हती, त्याच्यामुळं आपलं सण आहे आणि तो आपल्याकडनं पण पाळला गेला पाहिजे. आणि जवळच्या जवळ जावई आहे त्याच्यामुळे त्यांना बोलवलं होतं, बाकी काहीच नाही. तर असं झालं आपलं धोंडा जेवण. पाहुणे वगैरे सगळे जेवण वगैरे झालेले. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. बाय.